शेवटी तुझ्या पदरी पडणार आहे ते का अपयश अपयश अपयश. अरे अपयश त्याच्यात प्रथम परिवर्तित करायचं हे मी सांगतो उद्धार शेवट विचार ठरलेला कोणत्या रीतीनं या ठिकाणी परिवर्तन तू घडविलंय हे प्रत्यक्ष मला या कालनेमीच्या साथीदारानं ज्यावेळी आमच्यावर आक्रमण केलं, माझ्या पुत्राच्या प्राप्तीसाठी आला, त्यावेळी माझ्या शंभूदेवाचं दर्शन झालं. आज हे आगळवेगळं दर्शन झालं की झालं, आमचं रक्षण केलं. पण आज त्या सुखासाठी जी माऊली कळवळते तुझ्या कुशीला जन्माला आलेला तुझा बाळ आज तुमच्यापासून दूर झाला. पण त्याच वेळी आज शंभ महादेवाने दिलेलं तुला वचन की तुम्हा चतुर्वर्गाचं रक्षण करण्यासाठी आज भोलेनाथ तयार होतील.
आणि तत्पर त्याचप्रमाणे ज्यावेळी तुम्हाला आलेली संकट दूर करण्यासाठी आम्ही तत्पर झालो. तुझ्या बाळाचं रक्षण आम्हीच केलं. नाही तर हा तुझा बंधू ज्या मंदिरीनं याला प्रेमापासून उडलं आणि याला नेत्रहीन केलं, त्यावेळी त्याचंही रक्षण आम्हीच केलं. एवढं सवय तर तुझी पत्नी आज वेड्याच्या अवस्थेत फिरू लागली. तिला भानाला सुद्धा आणण्यासाठी नागाचं आम्ही तत्पर झालो. पण पहा, यावेळी तुझा बाळ सुखरूपाय यावेळी आमच्या जवळ अरे मंगलमय स्वाशिवा. देवा, तू दिलेली जबाबदारी शेतकऱ्याच्या वेशात या त्रय वर्गांचं नव्हे तर चतुर्वर्गाचं रक्षण करावं आणि ती जबाबदारी परिपूर्ण करण्यासाठी मी तत्पर झालो आणि त्याचप्रमाणे या बाळाचं रक्षण केलंय. हे कालभैरव, हा, यावेळी तुझ्यावरती दिलेली जबाबदारी तू पूर्ण केलीस. या बाळाचं रक्षण तू केलंस. नव्हे तर या चतुर्वर्गावर आलेलं संकट दूर करण्यासाठी तू तत्पर झालास. मग सांप्रत तुझ्याजवळ असलेलं यांचं हे बाळ तर या महाराणीच्या सुखवत. पण देवा, तू दिलेली जबाबदारी परिपूर्ण केली. आश्चर्य वाटतंय. शंभू महादेवाचं दर्शन आम्हाला घडलं, ते रूप वेगळं आणि आज हे रूप वेगळं आणि हे तांडव हा प्रकार तरी काय? मग ऐका, काल आले मी विद्रोष आणि नंदिनी यांनी स्वतःचा काळा समाजातील प्रस्तावित करण्यासाठी ज्या अगोरी विद्येचा उपयोग केला आणि त्या अगोरी विद्येचा उपयोग गैरवर्तनीला करू लागले आणि त्याच्यामुळं यावेळी हा अवतार मला धारण करावा लागला. या कालनिमीला विद्रोशाला आणि नंदिनीला मी संपलो. पण विद्रोश आणि नंदिनीला मारल्यानंतर राहिला तो चालेल मी. या कालनिमीनं जलविलासिनी अस्त्र सोडलं आणि ते अस्त्र हळून पडून या विश्वाच्या ठिकाणी पुनश्च शांती स्थापन करण्यासाठी मी गळविंद अस्त्राची योजना केली. तिथं तांडव झाला. आज या साऱ्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी या विश्वावर आलेलं संकट दूर करण्यासाठी मी हा अवतार घेतला आणि म्हणून या माझ्या रूपाला विश्वाच्या ठिकाणी काल सर्प म्हणून ओळखले. कारण माझं सर्व अंग आहे ते सर्पालीला वेष्टिलेलं आहे. मग तुझ्या या रूपाचं नाव कळलं, पण हे जे तांडव झालं त्याचं महत्व या कालनिमित्त सेवट करण्यासाठी आज मी हा तांडव केला. या तांडवाला याच्या पुढे या विश्वाच्या ठिकाणी कपाली तांडव कपाली तांडव म्हणून ओळखलं जाईल. आणि तुम्हाला सारख्या भक्तांवर येणारी संकट दूर करण्यासाठी सदैव हा काल सर्प तुमच्या पाठीशी उभा राहील. हे तुम्हाला